सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं। राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांना, जर तुमचं 2021 सालामध्ये, 2022 सालामध्ये, 2023 सालामध्ये, 2024 सालामध्ये किंवा 2025 सालामध्ये पावसामुळे नुकसान झालेलं असेल, अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल आणि तुम्हाला आजपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील किंवा तुम्हाला पीक विम्याचे पैसे कमी मिळालेले असतील तर तुमचे आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर या तिघांच्या माध्यमातून मागील 5 वर्षांचा पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपत आहे। बघा शेतकरी बांधव, तुमचं नुकसान गहू पिकाचं झालेलं असेल, तुमचं ज्वारी पिकाचं नुकसान झालेलं असेल, तुमच्या फळ पिकांचं नुकसान झालेलं असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला आता पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे। तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे किती मिळत आहे, हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये किती पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहे याचीच माहिती आता सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून टीव्ही चॅनलवरती आणि वर्तमानपत्रामध्ये म्हणजेच पेपरला सुद्धा बातम्या सुरू आहेत की या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता पावसाने हजेरी लावलेली होते आणि शेतकरी बांधवांना आता मान्सूनची पेरणी करायची होते, परंतु शेतकरी बांधवांकडे मान्सूनची पेरणी करण्यासाठी पैशांची कमतरता होती। तर याचाच विचार करून फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। विचार करायला गेला तर 2021 सालापासून ते 2025 सालापर्यंतचा 5 वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना याच्या अगोदर पीक विम्याचे पैसे कमी मिळालेले होते तर त्या शेतकरी बांधवांना आता जास्तीत जास्त पीक विमा दिला जात आहे। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, यासोबत ज्या प्रमुख बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत तर त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, जेणेकरून शेतकरी बांधवांना तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता या 12 बँकेपैकी कोणते एका बँकेमध्ये असेल तर तुमच्या आता पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु शेतकरी बांधवांनो अखेर तुमची आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पीक विम्याचे पैसे जमवतील, उद्या पीक विम्याचे पैसे जमवतील, या तारखेपर्यंत पीक विम्याचे पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु शेतकरी बांधवांनो अखेर अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सोडला जात आहे, जास्तीत जास्त पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला जात आहे, कमीत कमी पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये आता जमा केला जात आहे, तर त्या जिल्ह्याची यादी आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याची वाट पाहिलेली होते, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांनो अखेर तुमची आता पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं नुकसान 2021 सालामध्ये, 22 सालामध्ये, 23 सालामध्ये, 24 सालामध्ये किंवा 25 सालामध्ये झालेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुमची आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। कारण शेतकरी बांधवांना केंद्र सरकारकडून म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब
यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आलेले होते, म्हणजेच निधीला मंजुरी दिलेली होती। आता हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे जमा करणं शक्य होत नसतं। त्यामुळे शेतकरी बांधवांना हे पैसे आता टप्प्याटप्प्याने जमा केले जात आहे। तर सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आज 12 जिल्ह्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामध्ये, तर 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। परंतु शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून शेतकरी बांधवांना जर तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपत आहे। बघा शेतकरी बांधवांना, कापूस पीक असेल, सोयाबीन पीक असेल, तूर असेल, मूग असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, विविध प्रकारच्या डाळी असतील, विविध प्रकारचे काही पण तुमचे पीक असेल आणि त्या पिकाचं नुकसान पावसामुळे, गारपिटीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं असेल तर शेतकरी बांधवांना अखेर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत आणि शेतकरी बांधवांना ज्या 12 बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। परंतु शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे, कारण शेतकरी बांधवांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। यासोबत शेतकरी बांधवांना तुम्ही फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेले असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील आणि फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढलेलं असेल तर तुमची पीक विम्याच्या पैशांची आता प्रतीक्षा संपत आहे। 2021 सालापासून ते 2025 सालापर्यंतचा जो काय तुमचा रखडलेला पीक विमा होता, तर तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडला जात आहे। तुम्हाला इथून पुढे पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत आणि ज्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते या ठिकाणी आपण बँका सुद्धा आपण पाहणार आहोत। कारण शेतकरी बांधवांना, तुम्हाला आता मान्सूनची पेरणी करायची आहे। मग या मान्सूनच्या पेरणीसाठी तुम्ही काय करत असतात, तर तुम्ही सावकारांकडून पैसे व्याजदरावरती घेत असतात, बँकांकडून कर्ज काढत असतात। परंतु शेतकरी बांधवांना, या 2026 सालामध्ये तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही, कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांना, आता तुम्हाला राज्य सरकारकडून म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे आता जमा केले जात आहेत। आता बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत पाहायला गेलं तर भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव विचार करत होते, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव आमच्याकडे विचारपूस करत होते की पीक विम्याचे पैसे कधी येणार। सरकारने तर म्हटलं होतं की पेरणीच्या अगोदर पैसे देऊ, परंतु शेतकरी बांधवांना याच्या अगोदर पैसे मिळाले नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले होते। परंतु शेतकरी बांधवांना, अखेर तुमच्या आता प्रतीक्षा संपत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना, पीक विम्याचे पैसे तुम्हाला किती सोडले जात आहेत, एकंदरीत कोणत्या पिकासाठी किती पीक विमा, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पीक विमा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी पीक विमा सोडला जात आहे, तर ते आपण जिल्हे पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये असायला पाहिजे। ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं SBI बँकेमध्ये असेल, तर त्या शेतकरी बांधवांचे पीक विम्याची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यानंतर शेतकरी बांधवांना, राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं पोस्टामध्ये असेल,
त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका, यासोबत बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, यासोबत शेतकरी बांधवांनो अजून 5 बँका आहेत। तर त्या 5 बँकांची यादी आता आपण पाहणार आहोत। जर तुमचं बँक खाता या बँकेपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला कापूस पिकासाठी हेक्टरी 28,000 रुपये, ज्या शेतकरी बांधवांचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 25,000 रुपये, ज्या शेतकरी बांधवांचं मूग असेल, तूर असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हरभरा असेल, विविध प्रकारचे डाळे असतील, सूर्यफूल असेल, भुईमुगाच्या शेंगा असतील, तर अशा 60 पिकांचं नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणकोणते शेतकरी बांधव या पीक विम्याच्या पैशांसाठी पात्र आहेत याचीच माहिती आता सांगत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसान झालेले आहे ते शेतकरी बांधव पीक विम्याच्या पैशांसाठी पात्र आहेत। जे शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस पाऊस अति झालेला होता, नैसर्गिक आपत्ती आलेले होते, त्यावेळेस ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकांचा पीक विमा काढलेला असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आता मिळणार आहेत। यासोबत राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आता मिळणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर परभणी जिल्हा, तर या परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं, त्यामुळे सर्वात अगोदर परभणी जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा बीड जिल्हा, तर या बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं होतं, त्यामुळे बीड जिल्ह्याची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा, तर रत्नागिरी जिल्हा, यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, यासोबत छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, यासोबत नागपूर जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गडचिरोली जिल्हा असेल, यासोबत कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, हिंगोली जिल्हा असेल, यासोबत शेतकरी बांधवांनो वरच्या साईडचा जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, तर या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आता पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना आता मान्सूनची पेरणी करायची आहे, परंतु शेतकरी बांधवांकडे पैशाची कमतरता आहे, त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांनी अजून मान्सूनची पेरणी केलेली नाही। तर याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आता हातभार लावला जात आहे। शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये काही पिकांसाठी हेक्टरी 15,000 रुपये, काही जिल्ह्यामध्ये काही पिकांसाठी हेक्टरी 20,000 रुपये, काही जिल्ह्यामध्ये काही पिकांसाठी हेक्टरी 25,000 रुपये, काही जिल्ह्यामध्ये काही पिकांसाठी हेक्टरी 30,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे आता सोडले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुमचं नुकसान प्रचंड झालेलं असेल किंवा कमी झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा हे पीक विम्याचे पैसे आता सोडले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुमचं नुकसान 2021 सालामध्ये 22, 23, 24, 25 कोणत्याही सालामध्ये तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुमच्या आता पीक विम्याचे पैशांची प्रतीक्षा लवकर संपणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा चढण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्हाला लवकरच पीक विम्याचे पैसे मिळतील। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी आणि चिंता करू नये। बघा शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण अशी माहिती होते, महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेले होते, तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही नुकसान झालेले शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला म्हणजेच मराठी इन्फॉर्मेशन अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील।